हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. तुम्ही एक काम करा, पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करता, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण की विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग तुम्हाला 100% लागू होऊ शकत नाही. कारण एनर्जी एक्सचेंज केल्यामुळे तुमचे तरंग इथे पोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती. त्यामुळे काय होतं, येणाऱ्या पुढच्या रीडिंग्समध्ये तुमच्या भविष्याचे संकेत तुम्हाला कळतात, तुमच्या जीवनाचे पैलू इथे उघडतात. तुम्हाला तुमच्या जीवनाशी रिलेटेड संबंधित तुम्हाला इथे संकेत मिळायला खूप मदत होते. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एक काम करा, या कार्ड्सकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष पूर्ण आपला केंद्रित करा आणि मनातल्या मनात युनिवर्सला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो मला कृपया करून सांगण्यात यावा. नमस्कार तुळा राशी. तुमच्या रीडिंगमध्ये एक गोष्ट तर नक्कीच दिसते. एका रात्रीत संपूर्ण विनाश आणि पाठीत 10 खंजीर खुपसलेत तुमच्या आयुष्यात नुकताच एक अत्यंत भयानक मानसिक किंवा व्यावहारिक धक्का बसलेला आहे. जणू काही एका रात्रीत तुमचे आखलेले सगळे बेत, एखादे नाते किंवा विश्वासाचे घर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत. तुम्ही अत्यंत क्रूर फसवणुकीचे बळी ठरला आहात. एकाच वेळी तुमच्या पाठीत अनेक खंजीर खुपसले गेलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे जमिनीवर आला आहात. या वेदनेने तुमच्या भावनांचा जणू जिवंतपणेच अंत केलेला आहे. आता यातून मी कधीच उभा राहू शकणार नाही, यातून माझी सुटका नाही, असा पराकोटीचा नैराश्याचा विचार तुमच्या मनात आलेला आहे. दुसरी गोष्ट इथे दिसते ती विषारी बंधने, वासना आणि काळा जादू. तुमच्या या विनाशाच्या मागे काही अत्यंत वाईट, मत्सरी आणि विषारी लोकांची ऊर्जा, टॉक्सिक डार्क एनर्जी कारणीभूत आहे. तुम्ही एखाद्या अत्यंत स्वार्थी व्यक्तीच्या मानसिक किंवा भावनिक मोहामध्ये, टॉक्सिक अटॅचमेंट, स्वतःला अडकून ठेवले होते भूतकाळात. त्या व्यक्तीनेच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिक गुलाम बनवले. तुमच्या आजूबाजूला तीव्र मत्सर, वाईट नजर किंवा नकारात्मकतेचे प्रचंड सावट आहे. या नकारात्मक ऊर्जेने तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवला होता, त्यामुळे तुम्ही योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखू शकला नाहीत. वादळाकडून शांततेकडे आणि संरक्षणात्मक पवित्रा. पण थांबा, हा विनाश तुम्हाला संपवण्यासाठी आलेला नाही. विश्वाने स्वतः हस्तक्षेप करून तुमच्या आयुष्यातील ती घाण आणि चुकीचे लोक बाहेर फेकले आहेत. आता तुम्ही अत्यंत शांतपणे, कोणतीही ओरड न करता त्या वेदनादायी जागेवरून किंवा नात्यांमधून काढता पाय घेत आहात. तुम्ही जुन्या आठवणी मागे सोडून शांत किनाऱ्याकडे प्रवास सुरू केला आहे. सध्या तुम्ही स्वतःभोवती एक संरक्षणात्मक भिंत तयार केली आहे. तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवायला तयार नाहीत. स्वतःचे पैसे, गुपिते व भावना अत्यंत घट्ट पकडून ठेवल्या आहेत. हा बचावात्मक पवित्रा सध्याच्या काळासाठी अत्यंत गरजेचा आहे. महाविजय, कौटुंबिक आनंद आणि अंतिम उत्सव. संपूर्ण युद्धाचा शेवट तुमच्या महाविजयाने होणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्या देखत तुमची भव्य मिरवणूक निघेल. अशा पद्धतीचे यश तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच हक्काचे घर, समृद्धी आणि एक अत्यंत प्रेमळ कुटुंबाचे सुख लाभणार आहे. कौटुंबिक अंतर्गत वाढ मिटतील. घरात आनंदाचे, समाधानाचे वातावरण निर्माण होईल. हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे भरपाई करून देईल. द टॉवरचा धक्का आणि दैवी योजना. हे कार्ड्स मला इथे सांगते, तुमच्या आयुष्यात जे काही अचानक उद्ध्वस्त झाले, मग ती एखादी नोकरी असो, व्यवसाय असो किंवा एखादे जीवापाड जपलेले नाते असो, तो कोणताही अपघाती प्रसंग नव्हता. ती एक दैवी योजना होती, डिव्हाइन इंटरव्हेन्शन. तुम्ही ज्या चुकीच्या आणि कुजलेल्या पायावर तुमच्या भविष्याचा इमला बांधत होता, तोच पाया मुळात कमकुवत होता. विश्वाला माहीत होते की तुम्ही स्वतःहून त्या विषारी परिस्थितीतून कधीच बाहेर पडणार नाहीत. म्हणून निसर्गाने स्वतःहून तो पत्त्याचा बंगला एका झटक्यात पाडून टाकला. हा विनाश तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्या पायातील बेडा तोडण्यासाठी झाला आहे. विषारी व्यक्तीची ती मानसिक काळी जादू
तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या व्यक्तीच्या प्रभावाखाली होता ती व्यक्ती केवळ स्वार्थी नव्हती, तर तिची ऊर्जा अत्यंत घातक आणि अंधारी होती. हा व्यक्ती कोणी असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो, फ्रेंड सर्कल मधला किंवा नातेवाईकांमधला, तो तुमच्या घरी यायचा सारखा. त्या व्यक्तीने तुमच्या मनावर, बुद्धीवर आणि आत्म्यावर एक सैतानासारखा ताबा मिळवला होता. तुम्ही त्या नात्यात किंवा परिस्थितीत इतके अडकला होता की तुम्ही स्वतःचे अस्तित्वच विसरून गेलेले होता. तुम्हाला स्वतःचा विसर पडला होता. पण एक प्रकारचा मानसिक विळखा होता, ज्याला तुम्ही प्रेम किंवा कर्तव्य समजत होता. आता हा विळखा तुटला आहे. जरी तुम्ही आता रिकामे पण जाणवत असेल तुम्हाला, तरी वास्तवात तुम्ही एका मोठ्या नरकातून जिवंत बाहेर आला आहात. पाठीवरील तुमचे धाक, खंजीर आणि भावनांचा अंत, तुमच्यावर झालेल्या या अंतिम आघाताने तुम्हाला इतके छळले आहे की आता तुम्हाला तुमच्या डोळ्यातील अश्रूही सुकलेले आहेत. यापेक्षा वाईट माझ्यासोबत आता काहीच होऊ शकत नाही. या टोक्याच्या मानसिक स्थितीत तुम्ही स्पर्श केलेला आहे. पण या स्थितीचा एक मोठा फायदा असा झाला आहे की तुमच्या मनातील सर्व प्रकारची भीती आता कायमची मरून गेलेली आहे. ज्या माणसाला गमावण्याची भीती तुम्हाला रोज सतावत होती, त्यानेच तुम्हाला असा दगा दिला की तुमच्या मनात त्याच्यासाठी फक्त शून्य भावना उरल्या आहेत. हा तुमचा जुन्या कमजोर रूपाचा अंत आहे. या महायुद्धातून बाहेर पडताना तुम्ही आता अत्यंत प्रॅक्टिकल आणि हुशार बनला आहात. तुम्ही तुमचे मन पूर्णपणे आता बंद केलेले आहेत. तुमचे लक्ष फक्त आता पैसा आणि साम्राज्य याच्यावरच केंद्रित केलेले आहेत. तुमचे आर्थिक व्यवहार, गुपिते आणि बँक बॅलन्स इतका घट्ट धरून तुम्ही ठेवला आहे की आता कोणीही तुमच्याकडून एक रुपयाही फसवून घेऊ शकत नाही. ही तुमची पैशाची ढाल तुम्हाला समाजात पुन्हा एक अत्यंत मानाचे आणि आदराचे स्थान मिळवून देणार आहे. तुम्ही आता लोकांवर नाही तर स्वतःच्या संपत्तीवर विश्वास ठेवायला शिकला आहात. शत्रूंच्या छातडावर विजयाची मिरवणूक निघणार आहे. निसर्गाचा अंतिम न्याय अतिशय अंगावर काटा आणणार आहे. ज्या लोकांनी मिळून तुम्हाला संपवण्याचा कट रचला, ज्यांनी तुमच्या गरिबीची आणि एकेकीपणाची चेष्टा केली, त्यांना आता त्यांचे डोळे बंद करावे लागतील. अशी तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही जी मिरवणूक निघणार आहे तुमची, ती तुमच्या शत्रूंच्या घरासमोरून निघेल. तुम्हाला अमाप यश, प्रसिद्धी आणि एक अत्यंत सुखी समृद्धी कुटुंब लाभणार आहे. तुमचे हक्काचे घर आणि सोन्यासारखे दिवस पाहून तुमची फसवणूक करणारे लोक रक्ताच्या अश्रूने रडतील आणि स्वतःच्या नशिबाला दोष देतील. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 3 अत्यंत गुप्त आध्यात्मिक उपाय तुमच्यासाठी. तुमच्या आत्म्याला या मानसिक आणि व्यावहारिक विनाशातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्यासाठी तोडगे आजच सुरू करा. द टॉवरची नकारात्मकता ऊर्जा नष्ट करणे म्हणजे काय, तर जागा क्लीन्स करा. दररोज संध्याकाळी घरामध्ये किंवा तुमच्या खोलीत गुगुळ किंवा लोभनाचा धूप जाळा. त्याचा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पसरू द्या. परिणाम, यामुळे तुमच्या भोवती असलेली वाईट नजर, मत्सर आणि सैतानाची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे जळून खाक होईल. मानसिक शांतता आणि जुने पाच तोडणे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दुसरा उपाय, दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका त्यामध्ये पाणी भरून त्यात एक तुळशीचे पान टाका. ते तुमच्या उशाशी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते पाणी कोणत्याही झाडाला घाला. याचा परिणाम काय होईल, पाठीत खूप असलेल्या खंजीराचे जे मानसिक दुःख तुम्हाला झालेले आहे ते हळूहळू नाहीसे होईल आणि रात्री शांत झोप लागेल. तिसरा उपाय, आर्थिक साम्राज्य आणि राजाची ऊर्जा आकर्षित करणे म्हणजे काय, दररोज सकाळी पूर्व दिशेला तोंड करून बसून श्रीम या लक्ष्मी बीजाक्षराचा किमान 108 वेळा जप करा. जप करताना मनात विचार आणा की तुम्ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होत आहात. तुमची आर्थिक ब्लॉक झालेली ऊर्जा मोकळी होईल आणि पैशाचे नवीन स्रोत अत्यंत वेगाने तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमचा हा अडकलेला पैसा मोकळा करणे आणि तो तुमच्याकडे वेगाने आकर्षित करणे हाच आता आपला मुख्य उद्देश आहे. हा अडकलेला पैसा बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या तिजोरीत आणण्यासाठी 3 उपाय प्रभावी आणि अचूक आध्यात्मिक तोडगे तातडीने सुरू करा. अडकलेला पैसा खेचून आणणारा कापूर आणि लवंग तोडगा. हा उपाय तुमच्या पैशाच्या मार्गातील सर्वात मोठी नकारात्मकता आणि वाईट नजर दूर करेल. कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी रात्री 10च्या नंतर हा उपाय करा. एका तांब्याचे किंवा मातीचे भांडे घ्या. त्यात 2 कापूर वड्या आणि त्यावर 2 अख्ख्या लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे
ते पेटवून द्या. जेव्हा धूर निघेल तेव्हा ज्या व्यक्तीकडे किंवा ठिकाणी तुमचा पैसा अडकला आहे त्याचे नाव मनात घ्या आणि म्हणा, माझे पैसे कोणत्याही अडथळ्याविना माझ्याकडे परत येईल. हा धूर संपूर्ण घरात, विशेषतः मुख्य दरवाजाजवळ दाखवा. आता ऊर्जेचा अडथळा तोडण्यासाठी पिवळी मोहरी आणि खडे मीठचा उपाय. एका छोट्या काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ घ्या, थोडी पिवळी मोहरी एकत्र करा. ही वाटी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला ठेवा, जिथे तुम्ही पैसे ठेवता, लॉकर, तिजोरी, जिथे गुरुवारी सकाळी ठेवा. नियम: दर 7 दिवसांनी हे मीठ आणि मोहरी घरावर नेऊन वाहत्या पाण्यात किंवा मातीत टाकून द्या आणि वाटीमध्ये नवीन परत मीठ मोहरी भरा. तिसरा उपाय: कुबेर मुद्रा आणि पैशाची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी. हा उपाय विश्वाकडून तुमच्या पैशाचे आगमन वेग वाढवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर अंथरुणावरच किंवा शांत ठिकाणी बसा. तुमच्या दोन्ही हातांची अंगठा म्हणजे तर्जनी पहिलं बोट आणि मध्यमा दुसरे बोट यांची 2 टोके एकमेकांना जोडा. याला कुबेर मुद्रा म्हणतात. उर्वरित 2 बोटे तळ हाताकडे दुमडा. ही मुद्रा करून डोळे बंद करा आणि किमान 5 मिनिटे ओम कुबेराय नमः किंवा फक्त श्रीम या मंत्राचा जप करा. जप करताना असा विचार करा की तो अडकलेला पैसा तुमच्या हातामध्ये येत आहे. आता पहिल्या तोडग्यामध्येच करायचा अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजेच काय, जर तुमचे कुठले गव्हर्नमेंटचे कामं अटकले असेल, येणारा पैसा अडकला असेल, महत्त्वाचे काम अटकले असेल, तर सूर्याची ऊर्जा जागृत करणे. सरकारी कामे किंवा पैसा हा सूर्यग्रहाच्या अधोरेखित खाली, त्याच्या खाली येतो. पहिल्या तोडग्यामध्येच उद्या सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर लाल कुंकू किंवा अक्षता टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या. म्हणजेच काय, पाणी द्या. सकाळी पाणी देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.